नमस्कार मित्रांनो, आपलं अर्णव ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण आज सरासरीचा टॉपिक बघूयात. सरासरी म्हणजे काय असते ते थोडंसं बघूयात. की सरासरी ज्याला आपण ॲव्हरेज म्हणतोय, आणि ॲव्हरेज म्हणजेच काय की एक मीन असतोय तो, ठीक आहे. म्हणजे मधली व्हॅल्यू असते. मीन म्हणजेच काय, दिलेल्याच काही तुम्हाला ज्या काही संख्या असतील त्या संख्यांमधली एक मधली संख्या आपल्याला काढायची असते, त्याला काय म्हटलं जातं, तुमचं सरासरी म्हटलं जातं. मग सरासरी एक्झाम्पल आहे की जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलंय मी की 2, 4, 8, 7, 5 एक्झाम्पल दिले आणि यांची सरासरी काढायची म्हटलं आपल्याला. यांची सरासरी काय, मग सरासरी काढण्यासाठी काय एक फॉर्म्युला आहे, तो वापरायचा. कोणता फॉर्म्युला आहे, तर सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज त्याला भागायला एकूण संख्या. ठीक आहे, फॉर्म्युला कोणता आहे, सरासरीचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवून द्यायचा. सरासरी जर आपण काढतो त्यावेळेस काय करणार की दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करायची. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज केली आणि त्याला एकूण संख्यांनी भागला तर आपल्याला काय भेटून जाते, त्याची सरासरी भेटून जाते. हाच तुम्हाला जे काही सरासरी आहे त्याला आपण मीन म्हणतोय, आणि जे काही तुमचं संख्याशास्त्र आहे त्या संख्याशास्त्रामध्ये सुद्धा याचा वापर करता येतो. ठीक आहे, कशाचा, तुमच्या या सरासरीचा. ठीक आहे, त्याच्यामुळे काय की सरासरी काढताना फॉर्म्युला लक्षात ठेवून जायचा, जेवढ्या काही तुम्हाला संख्या दिल्या असतील त्या सर्वांची बेरीज करायची आणि दिलेल्या संख्यांना काय करायचं, त्याला भाग, काय एकूण जेवढ्या संख्या असतील त्या एकूण संख्यांनी त्याला भाग द्यायचा. ठीक आहे, करूया मग. की जसं तुम्हाला एक्झाम्पल दिलंय काय की 2, 4, 8, 7, 5 या संख्यांची काय करायची, आपल्याला सरासरी काढायची आहे. ठीक आहे, मग सरासरी ज्यावेळेस आपण काढतोय तर फॉर्म्युला तुम्हाला दिलाय. फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, दिलेल्या काय संख्या, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग बेरीज करतोय मी, 2 अधिक 4 अधिक 8 अधिक 7 अधिक 5 त्याला भागायला एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत, 2, 2, 4 आणि 5 संख्या. ठीक आहे, किती संख्या आहेत, 5. ज्यावेळेस मी बेरीज करतो किती होतील, 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 19 आणि 7 किती होतील तुमचे 26. त्याला भागायला जर का मी 5 केलंय, 26 भागायला 5 जर का मी केलंय तर किती होतील, 5 5 25. ठीक आहे, आणि 0.2 याची सरासरी काय होईल तुमची 5.2. ठीक आहे, कोणकोणत्या संख्यांची सरासरी, 2, 4, 8, 7 आणि 5 या संख्यांची सरासरी किती बनेल तुमची, त्याचा जो काही मीन आहे तो मीन किती बनेल तुमचा, जर कायला भाग दिला 5 5 25, 25 एक उरतोय, 5 दुनी 10. ठीक आहे, भाग ज्यावेळेस देतो मी त्यावेळेस. ठीक आहे, म्हणजे काय की आपल्याला या पद्धतीने काय करता येते, सरासरी काढता येते. ठीक आहे, हा त्याचा एक बेस्ट फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तेवढा वापरून घ्यायचा. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल बघूया. तसंच काही थोड्याशा शॉर्ट्स पण आहेत, ते शॉर्ट्स पण तुम्हाला याच्यामध्ये सांगून देतो. ठीक आहे, जे काही शॉर्टकट आहेत ते शॉर्टकट कशा पद्धतीने वापरायचे त्या सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, मग आता दुसरा एक्झाम्पल असंच घेऊया की समजा 15 आहे, 20 आहे, 25 आहे, 28 आहे आणि 35 आहे. ठीक आहे, या संख्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. सरासरी काढा. सेम कंडिशन काय करणार, 15 अधिक 20 अधिक 25 अधिक 28 अधिक 35 त्याला भागायला किती संख्या आहेत एकूण, 3 आणि 2 5. ठीक आहे, बेरीज करा यांची, किती होईल, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 8 23, हातचे आले 2, 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12 123 भागायला 5 होईल. 5 ने भाग द्यायला, 5 दुनी 10, 5 चोक 20.6. उत्तर किती होईल, 24.6. उत्तर किती होईल, 24.6. हे काय झालंय तुमचं सिंपल, जे काही तुम्हाला एक्झाम्पल दिले त्याचं. ठीक आहे, पण आता एक लक्षात घ्या की हे काय तुम्हाला असे जे काही तुमचे अंक आहेत ते अंक असे आहेत की ज्याच्यामध्ये काही असं सेम डिफरन्स नाही आहे किंवा काही व्हॅल्यू कशात सेम नाही आहेत. म्हणजेच काय की याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला की इथं 5 चा डिफरन्स आहे, इथं 5 चा फरक आहे,
परंतु इथं 3चा आहे आणि इथं जर का मी विचार केला तर तुमचा कितीचा भरेल, 7चा भरेल. ठीक आहे, म्हणजे काय की याच्यामध्ये डिफरन्स सेम नाही. ठीक आहे, पण मग ज्यावेळेस आपण काय की एखादा एक्झाम्पल येते, ते एक्झाम्पल एकदम सिंपल केव्हा होते की ज्यावेळेस काय असेल तुमचा डिफरन्स सारखा असेल. ठीक आहे, मग त्यावेळेस तुम्हाला या फॉर्म्युल्याची गरज नाही पडणार. ठीक आहे, म्हणजे काय की जसं आम्ही तुम्हाला सरासरीचा फॉर्म्युला सांगितलाय की सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज, किंवा डायरेक्ट लिहितोय बेरीज भागेला संख्या, बेरीज भागेला एकूण संख्या. ठीक आहे, काय होतं तुमची बेरीज भागेला एकूण संख्या. मग बेरीज भागेला एकूण संख्या हा काय झाला तुमचा सरासरीचा फॉर्म्युला झाला. पण मग काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला तो फॉर्म्युला वापरायची गरज नाही पडत. जसं एक एक्झाम्पल देतोय तुम्हाला, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल काय केलं आपण की ज्यावेळेस आपण कोणत्याही संख्येची सरासरी काढतोय तर सर्व संख्यांची बेरीज करतोय. ठीक आहे, त्याला भागायला किती करणार, दिलेला एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 5 संख्या आहेत, त्याच्यामुळे काय करणार आपण त्याला भाग देणार. तेवढा भाग दिला, उत्तर किती झालंय तुमचं 24.6. उत्तर किती झालंय 24.6 तुमचं उत्तर होईल. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल बघूयात. ठीक 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 आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण की जसं पुढचं एक्झाम्पल देतो तुम्हाला की 2 4 6 8 10 12. ठीक आहे, ह्या संख्या आहेत आणि इथं 14 घेतोय. आता ज्यावेळेस एक्झाम्पल, आता मला जर का याची सरासरी काढायची, याची काय करायची आहे, सरासरी काढायची. आता सरासरी काढताना काय करणार, मग मी फॉर्म्युला तर तुम्हाला सांगितलाय कोणता, 2 + 4 + 6 + 8 + 12, 8 + 10 + 12 + 14, त्याला भागेला एकूण संख्या किती आहेत तुमच्या 7. एकूण संख्या किती आहेत 7. पण याला असं करू नका. ठीक आहे, त्याचं कारण काय की मला हे दिसतंय की याच्यामध्ये सगळ्यामध्ये डिफरन्स जो आहे तो सारखा दिसतोय मला. सगळ्या एक्झाम्पल मध्ये काय, सगळ्या नंबर मध्ये काय दिसतोय मला की डिफरन्स जो आहे तो 2 चा सेम दिसतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे मी काय करतोय सरळ सरळ, जर का तुम्हाला एक्झाम्पल दिसलं की ज्याच्यामध्ये काय दोन संख्या ज्या आहेत त्या संख्यांमध्ये, सर्व संख्यांमध्ये जर का डिफरन्स सारखा असला तर मी काय करणार, तर सरळ सरळ काय करेल मी की इकडनं काही संख्या काढेल की इथं इकडनं काय की 3 संख्या इकडनं काढल्या मी, 3 संख्या इकडनं काढल्या. ठीक आहे, आणि तुमचा जो काही मधली संख्या असेल, ही मधली संख्या काय असेल तुमची सरासरी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला वापरायची गरज पडणार नाही. ठीक आहे, केव्हा पण जर याच्यामध्ये डिफरन्स, जर का तुम्हाला संख्या दिल्या आणि त्या संख्यांमधला जो काही फरक आहे, दोन संख्या किंवा सर्व संख्यांमधला जर का फरक तुम्ही जर का बघितला, तो जर का सारखा असला तर काय कराल, तर सरळ सरळ इकडनं 3 संख्या, आता हे टोटल 7 संख्या आहेत, टोटल 7 संख्या, त्याच्यामुळे मी काय करेल, इकडनं 3 संख्या काढून टाकेल, इकडनं 3 संख्या काढून टाकेल, आणि मधली जी संख्या आहे, मधली संख्या काय होईल, माझा सरासरी होईल. ठीक आहे, किंवा याच्या व्यतिरिक्त जर समजा असं नाही जमलंय तर काय करणार, तुमचा जो काही शेवटची व्हॅल्यू आहे आणि पहिली व्हॅल्यू, त्याची काय करा, बेरीज करा, 2 + 14, त्याला भागेला 2 करून टाका. किती होतील, तर 14 आणि 2 16 भागेला 2 बरोबर किती होतील तुमचे 8. आली सरासरी. किंवा असंही करू शकता, काय करणार की तुमचा जो काही, ठीक आहे, की असं तर सरळ काय तुम्हाला मधली व्हॅल्यू येऊनच राहिली, किंवा तुमचा जो काही पहिली व्हॅल्यू किंवा तुमची शेवटची व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू प्लस शेवटची व्हॅल्यू, त्याला भागेला 2 करा, किती होतील 16 भागेला 2 बरोबर किती होतील 8. म्हणजे उत्तर किती होईल तुमचं सरासरी 8 होईल. ठीक आहे, पुढचा एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल जर का बघितलं आपण तर त्याच्यामध्ये पुढचं एक्झाम्पल मी देतोय तुम्हाला की इथं घेतलंय मी 15 20 25 30. ठीक आहे, आणि इथं घेतोय 35. ठीक आहे, किती घेतोय 35. मग आता हे जे काही व्हॅल्यूज आहेत, आता त्या व्हॅल्यूज मध्ये मी काय करतोय, मला हे दिसतंय की सगळ्यांमध्ये जो काही फरक आहे कितीचा आहे, 5चा आहे, इथेही 5चा आहे, इथेही 5चा आहे, आणि इथून इथं जर का बघितला तो कितीचा आहे 5चा आहे. त्याच्यामुळे मी काय करतोय, सरळ सरळ याच्या इकडनं जे काही व्हॅल्यू आहे ते साईडला काढतो, इकडनं काही व्हॅल्यू साईडला काढतो, मधली जी काही व्हॅल्यू असेल. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय होईल की तुम्हाला
हे जे काही व्हॅल्यू दिल्या, किती किती दिल्या मी तुम्हाला की 15, 20, 25, 30 आणि 35. तर याच्यामधल्या इकडनं 2 व्हॅल्यू, इकडनं 2 व्हॅल्यू. परंतु काय करणार, आता मी इकडनं 35 लिहिले होते आधी, त्याच्यामुळे ती अरेंजमेंट थोडीशी चुकली होती. अरेंजमेंट करताना काय करणार की छोट्यापासून म्हणजे चढता क्रम करा. काय करणार, जे काही व्हॅल्यू तुम्हाला जर का असे दिल्या असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला कसं असेल की वेगवेगळ्या दिसत असतील, तर त्यांची काय करणार तुम्ही की एक चढत्या क्रमाने काय करणार, त्याची क्रम करून घ्यायचा. आणि चढत्या क्रमाने केल्यानंतर काय की इकडनं 2 संख्या काढल्या, मी इकडनं 2 संख्या काढल्या, मधली जी काही व्हॅल्यू असेल ती काय असेल माझी सरासरी. किंवा शेवटची संख्या आणि पहिली संख्याची बेरीज करा. 15 अधिक 35, त्याला भागायला किती करणार मी 2. ठीक आहे, बरोबर किती होईल 5 आणि 5 10, 0 हातचा आलाय. 3 आणि 2 किती होतील तुमचे 3 आणि 2 5 होतील. 50 भागायला 2 जर का केलं तर माझं उत्तर किती होईल 25 आलंय. इथे 25 सरासरी होती, इथे 25 सरासरी आली. ठीक आहे, या पद्धतीने. म्हणजेच काय की जर का डिफरन्स सारखा असला तर त्यावेळेस काय करणार की जर का डिफरन्स सारखा असला तर त्यावेळेस काय करणार, सरळ सरळ मधली जी काही व्हॅल्यू म्हणजे इकडनं काही संख्या काढल्या, तिकडनं काही संख्या काढल्यात. ठीक आहे, आणि मधली जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचं काय केलं मी सरासरी काढून घेतली. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल. आता ठीक आहे की इकडनं 2 संख्या काढल्या, इकडनं 2 संख्या काढल्या, मधली संख्या जी होती 5 संख्या होत्या त्यावेळेस तुम्हाला ते मॅनेज करता येते. परंतु जर का 6 व्हॅल्यू असल्या किंवा 6 संख्या असल्या तर मग काय करणार, तर मग 6 संख्या जर का असल्या, तसं एक्झाम्पल बघूया की जसं एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला की इथे दिलाय 8, 10, 12, 14, 16 आणि 18. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय की मला डिफरन्स तर सारखा दिसतोय. इथे 2चा डिफरन्स आहे, 2चा 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 2चा. परंतु संख्या जर का बघितल्या मी तर संख्या इकडनं किती आहेत 2, किती 1 2 3 4 5 6 आहेत. त्याच्यामुळे इकडनं 3 चालल्या जातील, इकडनं 3 चालल्या जातील. मग अशा वेळेस काय करणार, तर मग सिंपल काय करणार की तुम्हाला सांगितलंय मी की तुमचा जो काही पहिली संख्या, सरासरीचा फॉर्म्युला वापरू नका. ठीक आहे, अशा वेळेस जर का डिफरन्स सारखा असला तर सरासरीचा फॉर्म्युला वापरायचा नाही. त्याच्यामध्ये सरळ सरळ काय करणार, तर शेवटची संख्या प्लस पहिली संख्या त्याला भागायला 2 करून टाका, उत्तर तुमचं येऊन जाईल. 18 किती होतील तुमचे 26 भागेला 2 बरोबर किती होतील तुमचे 13. ठीक आहे, किंवा तुमचं जे काही मधल्या व्हॅल्यू आहेत 2, ठीक आहे, इकडनं 2 काढून घेतल्यात मी. काय केलंय की इकडनं ह्या दोन व्हॅल्यू इकडनं काढून घेतल्या, 2 व्हॅल्यू इकडनं काढून घेतल्या, ज्या काही मधल्या व्हॅल्यू आहेत त्या 2 मधल्या व्हॅल्यूंचीच काय करतोय मी बेरीज करतो, त्याला भागायला 2 करतोय. किती होतील तुमचे 26 भागायला 2, उत्तर किती होईल तुमचं 13. उत्तर किती होईल 13. ठीक आहे, म्हणजे काय की जर का तुम्हाला अशा व्हॅल्यू दिल्यात की ज्याच्यामध्ये काय डिफरन्स जो आहे ते डिफरन्स सारखा आहे, परंतु तुमच्या जे काही संख्या आहेत त्या संख्यांमध्ये संख्या किती आहेत तुमच्या समसंख्या आहेत. समसंख्या असताना काय करणार, पहिले तर जर का त्यांची अरेंजमेंट व्यवस्थित नसेल तर पहिले काय करून घ्यायचं, त्याला चढत्या क्रमामध्ये काय करून घेणार, लिहून घेणार. आणि त्याच्यानंतर मग काय की इकडनं काही व्हॅल्यू काढा, तिकडनं काही व्हॅल्यू काढा. जर का 5 संख्या असल्या तर इकडनं 2 छाटायच्या, तिकडनं 2 छाटायच्या, मधली जी काही व्हॅल्यू असेल तुमची सरासरी असेल. पण जर का 6 संख्या असल्या तर मग काय इकडनं 3 आणि तिकडनं 3 मध्ये काहीच उरणार नाही. मग अशा वेळेस काय करणार, तुमचा शेवटची व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू त्याची बेरीज करा, भागायला 2 करा. किंवा ह्या जे काही मधल्या 2 व्हॅल्यू असतील 14 आणि 12 आणि 14 यांची बेरीज करा आणि काय करणार भागायला 2 करून द्या. ठीक आहे, याने काय होईल तुमची सरासरी निघून जाईल. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल असंच बघूयात. समजलं इथपर्यंत, इथपर्यंत समजलं असेल. ठीक आहे, पुढे जाऊयात. असंच एक्झाम्पल देतोय. अ 50, 58, 66, 74. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय करणार, ठीक अजून एक व्हॅल्यू घेतोय, इथे घेतोय मी 42, 74 घेतली मी. ठीक आहे, आणि अजून एक व्हॅल्यू घेतो 82. ठीक आहे, आता किती व्हॅल्यू दिसतात मला, टोटल व्हॅल्यू जर का मी बघितल्या तर माझ्याकडे 1 2 3 4 5 6 1 2 3
4 5 6 व्हॅल्यू होतात. 6 व्हॅल्यू होतात आणि डिफरन्स जर का मी बघितला तर कितीचा आहे? 8 आहे. इथंही 8 आहे, इथंही 8 आहे, इथंही 8 आहे, इथंही 8 आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस काय करणार? तर पहिली व्हॅल्यू प्लस शेवटची व्हॅल्यू त्याला भागायला 2 करा किंवा मधल्या 2 पकडा किंवा काय करणार? मधल्या 2 ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या मधल्या 2 व्हॅल्यू पकडा. ह्या वाल्या काय करणार? 58 अधिक 66 त्याला भागायला 2 करून द्या. ठीक आहे. याच्यामध्ये काय उत्तर होईल तुमचं? 2 आणि 2 4 आणि इथं 8 आणि 4 12 त्याला भागायला 2 आणि इथं 8 आणि 6 14 4 हातचा आला 1 5 आणि 6 आणि 6 12 होतील 124 भागायला 2 म्हणजे काय उत्तर समजा सेमच येईल बेसक 12 बेदुनी 4 बेसक 12 बेदुनी 4 उत्तर किती होईल तुमचा? 62. ठीक आहे. या पद्धतीने काय होतं तुमची सरासरी तुम्हाला काढता येते. ठीक आहे. थोडंसं एखादं शाब्दिक उदाहरण घेऊयात. ठीक आहे. शाब्दिक उदाहरण कसं की बघा शाब्दिक उदाहरण बघूयात. तर शाब्दिक उदाहरणामध्ये काय की एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 30 आहे आणि उरलेल्या 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी किती आहे? 40. तर पूर्ण वर्गाची सरासरी किती? ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये बघा की मी तुम्हाला काय फॉर्म्युला सांगितलाय की तुमची सरासरी बरोबर बेरीज भागेला संख्या. ठीक आहे. काय सांगितलं तुम्हाला की सरासरी बरोबर बेरीज भागेला संख्या सांगितलंय. ठीक आहे. ठीक आहे. सरासरी बरोबर बेरीज भागेला संख्या सांगितली तुम्हाला. मग आता याच्यामध्ये बघा मी थोडंसं या फॉर्म्युलाला फिरवतो. काय फिरवतोय? तर सरासरी गुणेला संख्या बरोबर काय होईल तुमची बेरीज. ठीक आहे. काय होईल? सरासरी गुणेला संख्या बरोबर बेरीज. याचा फक्त काय केलं इथं गुणाकार केला. त्याचं कारण काय की ज्यावेळेस आपण या पद्धतीने करतो हे काय असतं की जर समजा ए बरोबर बी भागेला सी जर का असला तर सी याच्या गुणाकारामध्ये जातोय म्हणून ए गुणेला सी बरोबर काय होतं तुमचा बी. हा फॉर्म्युला आहे. हा काय तुमचा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलानुसार काय होतं की तुमचा इकडची जी काही व्हॅल्यू याच्या गुणाकारामध्ये जात असते. ठीक आहे. बरोबरच्या इकडच्या साईडनं जर का ते व्हॅल्यू आली तर ठीक आहे. मग सरासरी गुणेला संख्या बरोबर बेरीज. मग आता मला सांगा की याच्यामध्ये काय की पहिल्या वेळेस काय की 10 विद्यार्थ्यांची सरासरी संख्या किती आहे? 10 विद्यार्थ्यांची सरासरी आपल्याला किती दिली आहे? 30. याचा जर का मी गुणाकार केला तर उत्तर माझं 33 300 होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय की उरलेले 15 विद्यार्थी. उरलेले विद्यार्थी किती आहेत? 15. त्यांची सरासरी वजन किती आहे? 40 आहे. यांचा जर का मी गुणाकार केला ठीक आहे. तर किती होईल तुमचा? 0 आणि 15 चौक 60 किती होईल? 600. किती होईल? 600 होईल. ठीक आहे. इकडच्या साईडने घेतोय. आता आपल्याला एकूण सरासरी विचारली. ठीक आहे. आता काय की एकूण ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय झालं 30 गुणिले 10 बरोबर किती झालं तुमचं 300 40 गुणिले 15 बरोबर किती झालं 60. आता मी काय करतोय की आता एकूण सरासरी आपल्याला पाहिजे. एकूण सरासरी जर का म्हटला तर काय होईल की आपल्याला पहिले याची बेरीज करावी लागेल. याची जर का मी बेरीज केली तर इथे किती होईल तुमचा 900. ठीक आहे. आणि संख्या किती आहेत? एकूण संख्या किती आहे तुमची 25 आणि काढायचं काय तुम्हाला सरासरी. काढायचं काय तुम्हाला सरासरी. म्हणजेच माझं इक्वेशन कसं बनलंय तर x गुणेला किती होईल तुमचा 25 बरोबर किती झालंय तुमचा 900. ठीक आहे. मग याला सॉल्व्ह करतोय मी. या x च्या गुणाकारामध्ये 25 जो आहे तो याच्या छेदामध्ये जाईल. याच्या काय होईल तुमच्या छेदामध्ये चालला जाईल. म्हणजेच x बरोबर काय होईल तुमचा 900 त्याला भागायला किती होईल 25 म्हणजे x बरोबर. आता याच्यामध्ये बघा की आता 25 चा जर का पाढा पाठ नसला तर काय करणार 25 चोक 100 हे तर आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे मी काय करतोय याला 9 गुणिले 100 करतोय. त्याला भागायला किती करतोय 25 म्हणजे 25 एक 25 25 चोक 100 या दोघांचा जर का मी गुणाकार केला तर किती होईल 9 चोक 36 म्हणजे x बरोबर एकूण सरासरी किती झाली. एकूण सरासरी किती झाली तुमची 36. ठीक आहे. म्हणजे सर्व वर्गातील
विद्यार्थ्यांची जी काही सरासरी वजनाची जी काही सरासरी आहे ती वजनाची सरासरी किती बनेल तुमची 36. किती बनेल 36 तुमची सरासरी बनून जाईल. ठीक आहे. एक्झाम्पल समजलं काय काय केलं मी. क्वेश्चन काय म्हणतोय की एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 30 आणि उरलेल्या 15 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी किती आहे 40. तर पूर्ण वर्गाची सरासरी आपल्याला विचारलाय. मी फक्त फॉर्म्युला फिरवलाय, सरासरी गुणिले संख्या बरोबर बेरीज केलाय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकल्यात. काय की संख्या किती आहेत पहिल्या वेळेस 30 दिली म्हणून 10 बेरीज केलाय. बरोबर 300 झाली बेरीज. त्यानंतर काय की इथं 40 गुणिले 15 केलं किती झालं तुमचे 600 झालं. यांची बेरीज करा किती होईल 900 आणि यांची संख्या किती होईल तुमची 25 आणि एकूण सरासरी एकूण विद्यार्थ्यांची सरासरी आपल्याला माहित नाही म्हणून एक्स घेतला. एक्स काढायच्या वेळेस काय करणार मग एक्स गुणिले 25 बरोबर 100. यानं भाग दिला 25 गुणिले एक्स गुणिले 25 बरोबर किती होईल तुमचा 900. 900 भागायला किती गेलाय 25 म्हणजे उत्तर किती झालंय तुमचा एक्स बरोबर 36. किती झालंय तुमचा एक्स बरोबर 36 झालंय. ठीक आहे. ठीक आहे. पुढचं बघा एक्झाम्पल की एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 15 आहे आणि वर्गामध्ये शिक्षक आल्यास वयाची सरासरी 1 ने वाढते. तर शिक्षकाचे वय किती हे एक्झाम्पल आपल्याला काढायचं. तर सेम काय काय दिलं आपल्याला की फॉर्म्युला पहिले लिहून घ्या. सरासरी बरोबर बेरीज भागिले संख्या गुणाकार करा काय होईल तुमची सरासरी गुणिले संख्या बरोबर बेरीज. ठीक आहे. सरासरी किती 20 विद्यार्थ्यांची वयाची सरासरी किती आहे 15 आहे आणि संख्या किती आहे 20 म्हणजे किती होईल 15 दुनी 30 300. ठीक आहे. आता एक शिक्षक वाढला त्याच्यामुळे संख्या किती झाली 20 विद्यार्थ्यांची वयाची सरासरी. शिक्षक वाढला म्हणून किती झाली 21. संख्या किती झाली आता 21 झाली आणि सरासरी सुद्धा 1 ने वाढली म्हणजे किती झाली तुमची 16. ठीक आहे. गुणाकार करा 16 1 16 16 दुनी 32 आणि 1 33 336. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करणार फक्त आपल्याला पाहिजे शिक्षकाचे वय. शिक्षकाचे वय किती होईल मग 336 वजा 300 करा उत्तर किती होईल तुमचं 36 वर्ष. उत्तर किती होईल 36 वर्ष. शिक्षकाचे वय किती होईल 36 वर्ष. कसं केलंय सरळ सरळ सरासरी गुणिले संख्या बरोबर बेरीज. सरासरी किती 15 आहे किती विद्यार्थ्यांचे 20 बरोबर उत्तर काढला. बेरीज किती झाली तुमची 300. त्याच्यामध्ये काय झालं तुमचा शिक्षक वाढलाय त्याच्यामुळे संख्या किती झाली 1 ने वाढेल त्याच्यामुळे 20 चे 21 झाले आणि सरासरी सुद्धा कितीने वाढली 1 ने वाढली त्याच्यामुळे किती झालं 15 चे 16 झाले. म्हणजे 16 गुणिले 21 जर काय केलं तर किती झालं 336 झाले. त्याच्यामुळे शिक्षकाचे जे काही वय आहे बरोबर 336 वजा 300 म्हणजे उत्तर किती झालं तुमचं 36 वर्ष होऊन जाईल. उत्तर किती होईल 36 वर्ष. ठीक. तर अशा पद्धतीने आपलं जे काही सरासरी आहे ते सरासरीचे एक्झाम्पल आपण शाब्दिक सुद्धा आणि तुमचे जे काही संख्या ते संख्या वापरून सुद्धा आपण काय करतो सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. एकदम सिंपल आहे सरासरी सुद्धा. मॅथ्स एकदम इझी आहे. फक्त एवढंच आहे की थोडीशी प्रॅक्टिस लागते आणि तुमचे जे काही मेथड्स आहेत ते मेथड्स माहित असल्या तर काय होते आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. त्याच्यामुळे गणिताचा भाऊ करायची अजिबात गरज पडणार नाही. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने जे काही बाकीचं जे काही छोटे छोटे एक्झाम्पल आहेत ते आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे. तर जर का तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की शेअर करा. ठीक आहे. सबस्क्राईब करा आणि आपलं जे काही अजून याच्याबद्दल जे काही माहिती असेल आपल्या लिंक वरती जे काही तुमचं युट्यूब आहे युट्यूबवरती युट्यूबचं जे काही आपलं ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरून काय करा तुमचं जे काही लेक्चर्स आहेत आपले ते कशा पद्धतीने होतात ते त्याच्यामध्ये बघून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.